हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? सो आज आपण बनवत आहोत प्रॉन्स बिर्याणी. सो त्यासाठी आपल्याला राईस, जो काही बासमती राईस आहे तो 4-5 वेळा वॉश करायचा आहे आणि त्याच्यानंतर तो 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवून साईडला ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर एका टोपामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे राईस शिजवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही तूप टाका, मीठ टाका, दालचिनीचा एक पत्ता टाका आणि तेजपत्ता टाकून तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू ॲड करा आणि जो काही आपला राईस आहे तो त्याच्यामध्ये ॲड करा. राईस 1 तास पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तो चांगला फुलतो आणि त्याच्यानंतर जे काही आपले प्रॉन्स आहेत ते आपण मॅरिनेट करायला स्टार्ट करूया. सो त्याच्यामध्ये तुम्ही सगळे लाल तिखट जे काही तुमच्याकडे मसाले आहेत, बिर्याणी मसाला, मालवणी मसाला, कोकणी मसाला सगळे ॲड करा आणि थोडंसं लिंबू पिळा आणि चांगलं मॅरिनेट करून एका साईडला ठेवून द्या. त्याच्यानंतर आपल्याला कांदा आहे तो चांगला असा बारीकसर कटिंग करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते एका पॅनमध्ये तेल ॲड करा आणि आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा असा फ्राय करून घ्यायचा आहे, कारण की तो आपल्याला नंतरला बिर्याणीमध्ये गार्निशिंग करायचा आहे. तो असं लालसर होईपर्यंत, काळासर होईपर्यंत प्रॉपरली असा फ्राय करायचा आणि त्याच्यानंतर तो एका साईडला काढून ठेवायचा. आणि बिर्याणी बनवण्यासाठी एका टोपामध्ये बनवण्यासाठी एक टोप घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही कांदा, लसूण टाकून त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करा. जशी आपण भाजीला फोडणी मारतो त्याच्या हिशोबाने आपल्याला बिर्याणी बनवायची आहे. तर तसं त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो चांगला लालसर होईपर्यंत शिजून द्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जी मॅरिनेट केलेली प्रॉन्स आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि त्याच्यामध्ये खूप सारं पाणी टाका, कारण त्याची ग्रेव्ही आपल्याला लागणार आहे. सो अशा प्रकारे आपली बिर्याणी प्रॉन्स असे प्रॉपरली असे बॉईल शिजले आहेत. ते एका वाटीमध्ये ते प्रॉन्स काढून घ्यायचे, कारण की आपल्याला लेअर वाईज ते बनवायचं आहे. त्याच्यानंतरला मग ते साईडला ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग एक तवा घ्यायचा, त्या तव्यावरती टोप ठेवायचा आणि नंतरला जी काही आपली राईस आहे तो लेअर वाईज एका साईडला लावून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि गार्निशिंग करा आणि परत त्याच्यामध्ये नेक्स्ट लेअरमध्ये तुम्ही जी साईडला काढलेली प्रॉन्स आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आणि अगेच त्याच्यामध्ये राईस टाकायचा आणि तुम्ही जे काही कोथिंबीर आहे आणि तुम्ही तुमचा जो कांदा आहे तो त्याच्यामध्ये ॲड करा आणि अशा प्रकारे 10 मिनटं ठेवा आणि तुमची बिर्याणी रेडी होते. आणि त्याला दम लावण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये असं प्रॉपरली असं झाकून ठेवा, जो तुमच्याकडे कपडा असेल तर, आणि त्याच्यावरती एखादी जडसर वस्तू द्या, त्याच्यामध्ये त्याला दम लागतो. दम बिर्याणी त्याला बोलतात. सो अशा प्रकारे आपली मस्तपैकी होममेड बिर्याणी बनली होती आणि खूप टेस्टी बनली होती. जशी हॉटेलमध्ये आपण खातो तशा हिशोबानेच बनली होती. मसाल्याचं प्रमाण जर प्रॉपर असेल तर तुमची बिर्याणी खूप सुंदर बनते. सो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेक्स्ट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर.